नमस्कार. मी सुरेखा यादव. पी क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्याचा चौरंग कसा बनवायचा तो शिकवणार आहे. मी आत्ताच 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यात पण मी मोत्यांचा चौरंग कसा बनवायचा तो सांगितला आहे, पण तो छोटा आणि प्लेन आहे. तर आता मी हा डिझाईन असलेला बनवणार आहे. त्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे आणि 6 नंबरचे गोल्डन कलरचे मोती आणि हा 8 नंबरचा तंगूस वापरलेला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया चौरंग बनवायला. पहिल्यांदा आपण हे 1 2 3 आणि 4 मोती घेतले क्रीम कलरचे. ह्या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली आणि या मोत्यात अशी पुढच्या ही सुई आणून घेतली आपण. आता इथे आपण पहिल्यांदा हे 2 क्रीम कलरचे मोती घालणार आहेत आणि मग हा एक गोल्डन मोती घालणार आहेत. आणि ह्या मोत्यात इकडच्या उजव्या साईडला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डाव्या साईडने सुई अशी आपण ही काढून घेणार आहेत पुढे. हे असं घट्ट करून घ्यायचं आहे, सैल नाही होऊन द्यायचं आहे. असं हे 2 चौकोन झाले आपले तयार. आता आपण तिसरा चौकोन करायचा आहे. आता तिसरा चौकोन करताना पण ह्या मधल्या मोत्यामध्ये सुई घ्यायची अशी. आता इकडे आपल्याला ही गोल्डनची लाईन करायची पूर्ण आणि इकडे क्रीम कलरचं तसंच ठेवायचं. तर त्यासाठी मग आपण पहिल्यांदा आता इथे एक गोल्डन मोती घेणार आहे. हा एक गोल्डन मोती घेतला आणि हे एक आणि हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले आणि या मोत्यातून आता आपण उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घेतली. आता हा आणि हा 2 एका लाईनीत आले. आता ह्या गोल्डन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून या मधल्या मोत्यात आणायची. आता आपण इथे पहिल्यांदा 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2, आणि मग हा एक गोल्डन मोती घ्यायचा. क्रीम साईडची ही जी लाईन आहे त्या साईडने तंगूस आहे म्हणून पहिल्यांदा आपण क्रीम कलरचे 2 मोती घेतले आणि नंतर एक गोल्डन घेतला आणि मग परत या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. आता 1 2 3 4 चौकोन झालेले आहेत आपले. हे असे वरती ह्या मोत्यातून आणि या मधल्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता हा जो तंगूस आहे हा गोल्डन मोत्याच्या साईडला आहे म्हणून आता पहिल्यांदा आपण एक गोल्डन मोती घ्यायचा आणि मग आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि हे 2 असे 3 मोती घेतले आणि आता ह्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता परत ह्या गोल्डन मोत्यातून आणि ह्या मोत्यात आता हे असंच आपण विणत जायचं. क्रीम कलरच्या साईडला तंगूस आला की पहिल्यांदा 2 पांढरे घालायचे, मग एक गोल्डन घालायचा. गोल्डन साईडला आला की पहिला एक गोल्डन घालायचा आणि 2 क्रीम कलरचे असे मोती घालायचे. आता असे हे आपले 14 चौकोन झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आपल्याला आता हे 15 करायचे. आता शेवटचा हा जो चौकोन आहे इथे आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घालणार आहेत आणि हा 15वा चौकोन आपला
पूर्ण झाला. अशी ही आपली एक ओळ पूर्ण झाली. आता दुसरी ओळ करताना या मोत्यात उजव्या साईडला तंगोसे, तर आता आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आणि त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. ही दुसरी ओळ आपली चालू झाली. कुठली ओळ चालू करताना पहिल्यांदा 3 मोती घालायचे. आता इथून पुढे सगळे आपण 2-2 मोती घालणार आहेत. आता इथे 2 गोल्डन मोती घ्यायचे, 1 आणि हा 2, आणि ह्या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार. आता ह्या गोल्डन मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ही आपण गोल्डन मोत्याची इथे बॉर्डर तयार करणार आहे. त्यासाठी आता आपल्याला प्रत्येक वेळेला 2 मोती घ्यायचे. तर मग आता इथे वरच्या दिशेने तंगोसा आहे म्हणून आपण पहिल्यांदा एक क्रीम कलरचा आणि नंतर एक गोल्डन कलरचा असे 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यामधून आपण असं डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची अशी. आणि आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता ही आपली सुई या गोल्डन मोत्यामध्ये आहे. तर मग आता पहिल्यांदा आपण एक गोल्डन मोती घ्यायचा आणि मग हा एक क्रीम कलरचा असे 2 मोती घ्यायचे हे. आणि या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेतली. आता ह्या गोल्डन मोत्यातून आणि या गोल्डन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे वरच्या दिशेने आली आहे, तंगोस आला आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण एक क्रीम कलरचा मोती आणि हा एक दुसरा गोल्डन मोती असे 2 मोती घेतले आणि या गोल्डन मोत्यामधून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई आपण काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि ह्या मोत्यातून आता इथे हा शेवटून दुसऱ्या गोल्डन मोत्यामध्ये तंगूस आलाय. तर इथे मात्र आता आपण हे 2 गोल्डन मोती घालायचे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून वरून खाली सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपण 2 क्रीम कलरचे मोती घालणार आहे. 1 2 क्रीम कलरचे मोती आणि या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई आपण काढून घ्यायची अशी. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यामध्ये पहिल्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये अशी आपली ही
दुसरी ओळ तयार झाली. आता ही खालची बॉर्डर तयार झाली आणि ही आता दोन्ही साईडनी वरची पण अशी दोन्ही साईडचे असे बॉर्डर आपण तयार करत जाणार आहोत. आता ही आपली तिसरी ओळ सुरुवात होणार आहे. ह्या मोत्यात पहिल्या डाव्या साईडनी तंगूस आहे, तर इथे आता आपण हे 3 मोती ओवून घेतलेत, 2 क्रीम आणि 1 गोल्डन. आता ह्याच मोत्यातून पहिल्या क्रीम कलरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घेतली. आता ही वरच्या मळ्यात अशी या क्रीम कलरच्या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि या गोल्डन मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा, एक क्रीम कलरचा हा मोती आणि हा एक गोल्डन मोती, असे 2 मोती घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून आता ही अशी वरच्या दिशेने बॉर्डर तयार होत जाणार आहे. आता इथून पूर्ण हे आपण क्रीम कलरची ओळ विणणार आहोत. त्यासाठी आता इथे आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले. ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. वरच्या दिशेने ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक, हा दुसरा आणि हा तिसरा. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती वापरायचे आहेत आपण. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून. आता इथे ही तिसरी ओळ संपत आली आहे. हा शेवटून दुसरा जो गोल्डन मोती आहे, इथे त्या ह्या गोल्डन मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर इथे आता आपण हे 2 गोल्डन मोती घ्यायचे. या मोत्यातून या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. या गोल्डन मोत्यातून आणि इथे आता एक आणि हे 2 ग्रीन कलरचे मोती. या गोल्डन मोत्यात तंगूस आहे, 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरती आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आता आपली सुई आलेली आहे. अशा आपल्या 1, 2, 3 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. यात आपण चौथी ओळ चालू करतो. चौथी ओळ चालू करताना पहिल्यांदा आपण हे 3 जे मोती घेणार आहोत त्यातला 2 क्रीम आहेत आणि 1 गोल्डन आहे. हे असे 3 मोती आपण घेतले आणि आता ह्या साईडनी तंगूस आहे, तर त्याच मण्यातून असा विरुद्ध बाजूने आपण हा तंगूस काढून घेणार आहेत. या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून आणि हा या गोल्डन मोत्यात आलेली आहे आता तंगूस. या तर आता इथे आपण पहिल्यांदा 1 क्रीम कलरचा मोती घालणार आहे आणि 1 गोल्डन कलरचा मोती आणि ह्या मोत्यातून आपण अशी वरून खाली ही सुई काढून घेणार आहे. म्हणजे ही बॉर्डर तयार होती एका साईडने, दोन्ही साईडने होती ॲक्च्युली ती. आणि ह्या इथे
वरती. आता आपल्याला अजून मध्ये सेंटरला, ह्याच्या सेंटरला एक डिझाईन तयार करायचं आहे. ते डिझाईनची ओळ आता तयार होती. इथे आपण 2 पांढरे घातलेत. परत 2 पांढरे, सेम. दोन पांढरे, पांढरे म्हणजे क्रीम कलरचे. मी चुकून पांढरे म्हणते, ॲक्च्युली ते मी क्रीम कलरचे वापरले. परत हे 2 क्रीम कलरचे, परत 2 क्रीम कलरचे, म्हणजे असे मी आता हे 1 2 3 4 5 वेळा मी 2-2 क्रीम कलरचे मोती घालून विणलाय. तर इथे पहिला एक क्रीम कलरचा मोती आणि मग एक गोल्डन मोती. आता परत पुढे 5 वेळा 2-2 क्रीम कलरचे मोती घालायचे, 2-2, आणि विणत जायचे असं सेम. सेम विणायचे. आता हे मी तिसऱ्यांदा घातलेत. म्हणजे आता हा जो मोती आहे हा सेंटरला आला. एक इथे हे 2, हा एक क्रीम एक गोल्डन आला आहे, आणि मग 1 2 3 4 5 क्रीम
एक गोल्डन व परत 1 2 3 4 5 क्रीम. आता इथे 2 गोल्डन मोती, दोन क्रीम कलरचे मोती, 2. अशा प्रकारे ही आपली चौथी ओळ पूर्ण झाली. 1 2 3 4 चौथी ओळ आपण पूर्ण केली. आता आपण ही 5वी लाईन चालू केलेली आहे. तर मग आपण पहिल्यांदा आता हे 2 क्रीम कलरचे आणि 1 गोल्डन असे हे 3 मोती आपण घालणार आहोत सुईमध्ये. हे असे 3 मोती घेतले. आता ह्याच मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण आता ही सुई काढून घेणार आहेत. ह्याच आपल्याला प्रत्येक वेळेला छान ओढून घ्यायचं आहे. या गोल्डन मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली. आता हे असं झाले. आता आपण इथे आता हे असे 2 मोती घेतलेत. एक क्रीम कलरचा पहिला घेतला आणि मग एक गोल्डन घेतला आणि या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 2 पांढरे, सॉरी 2 क्रीम कलरचे, दोन क्रीम, एक आणि 2 क्रीम. आता आपण हे तिसऱ्यांदा 2 क्रीम घालतोय मोती. चौथ्यांदा आधी या मोत्यांमधून काढून घ्यायची सुई. या आणि या.
एक आणि दोन. चौथ्यांदा 2 क्रीम कलरचे मोती घालतोय. आता इथे आपण हे 2 गोल्डन मोती घेतले. या क्रीम कलरच्या मोत्यातून वरती काढून घ्यायचं. या आणि या मोत्यातून. इथे परत 2 गोल्डन मोती. एक आणि हे 2 गोल्डन मोती. या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. परत एक गोल्डन, एक क्रीम, असे 2 मोती घेतले आणि या क्रीम मोत्यातून आपण सुई काढून घेतली. दोन क्रीम. आता हे असेच आपण हे इथपर्यंत क्रीमनीच वळून घ्यायचं आहे. 2 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. एक, 2, सॉरी आपण हा पुढे काढून नाही घेतला तंगोस असा, आणि या मोत्यातून वरच्या दिशेने असा काढून घ्यायचा. आता परत 2 क्रीम कलरचे मोती. 1, 2. हे असं 2 क्रीम कलरचे मोती. असं म्हणतात. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या आणि या मोत्यातून काढून घ्यायची अशी. या वरून खाली आणि ह्या मोत्यातून. 2 क्रीम कलरचे मोती. असे 2 क्रीम कलरचे मोती.
हे नेहमीचंच आहे, त्यामुळे हे मी आता सांगत नाही जास्त. मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ केलेत, त्याच्यात हेच बेसिक असतं. आता फक्त आपल्याला मोती चेंज करायचं म्हणजे आपलं डिझाईन तयार होतं. आता इथे 2 गोल्डन, 1 आणि 2 गोल्डन या मोत्यातून या मोत्यातून आणि याच गोल्डन मोत्यातून वरच्या दिशेने, शेवटी 2 पांढरे, 1 आणि 2. अशी ही आपली 5वी ओळ पूर्ण झाली. आता ही 6व्या ओळीला सुरुवात करायची. या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. आता 5वी ओळ करताना इकडे पहिल्यांदा 2 क्रीम कलरचे आणि हा 1 गोल्डन, असे 3 मोती घेतले. आता याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्याला आता या गोल्डन मोत्यामध्ये आपली सुई आहे. तर मग इथे आपण आता 1 क्रीम कलर आणि 1 गोल्डन असे 2 मोती घातले. आता इथून पुढे 2-2च घालायचे. गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 2 पांढरेच घालत जायचे. आता फक्त 1 2 या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून आडव्या या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशी 1 2 2 पांढरे, 1 2 हे 2 क्रीम कलरचे मोती वरून सुई काढून घेतली. आणि या मोत्या असे वरच्या दिशेने परत 2 क्रीम, 2 क्रीम कलरचे मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. 2 आणि ही 3
आता इथे 2 क्रीम कलरचे सॉरी 2 गोल्डन कलरचे मोती घालायचे. 2 परत 2 गोल्डन, 2 गोल्डन, या गोल्डनमधून डावीकडून उजवीकडे या मोत्यातून वरच्या दिशेने या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक, हा 2 आणि हा 3. परत 2 गोल्डन मोती, 1 आणि 2. आता या मोत्यातून गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत एक गोल्डन आणि हा एक क्रीम मोती घ्यायचा. या मोत्यातून दोन गोल्डन कलरचे मोती घेतलेत. इथे आता एक क्रीम कलर आणि एक गोल्डन कलरचा मोती घ्यायचा. या मोत्यातून या मोत्यातून दोन क्रीम कलर, 2 या आणि ह्या मोत्यातून 2 क्रीम कलर, 1 आणि 2 क्रीम कलर. या मोत्यातून वरून खाली या मोत्यात 2 क्रीम, 1 आणि 2. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे वरती या आणि ह्या मोत्यातून 1, 2. दोन गोल्डन,
2 क्रीम कलर, 1 आणि 2 क्रीम कलर. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्यात. अशी ही आपली 6वी ओळ तयार झाली. आता आपण 7वी ओळ कशी बनवायची ते बघूया. इथे परत आता 1 2 क्रीम, 1 गोल्डन. सातवी ओळ चालू आहे. दोन 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन क्रीम, दोन गोल्डन,
तर इथे आपण क्रीम कलरचे घेणार आहेत 2 मोती. 1 2. परत 2च घेतलेत क्रीम कलर. तर इथे 2 गोल्डन, 1 आणि 2 गोल्डन. या मोत्यातून परत या मोत्यातून आणि ते शेवटी 2 क्रीम. ही आपली 7वी ओळ पूर्ण झाली. आता आपण 8व्या ओळीला सुरुवात करूया. इथे परत 2 क्रीम, 1 गोल्डन. सुरुवात करताना 3 मण्यांनी सुरुवात करायची आहे. या मोत्यातून ह्या आणि या मोत्यातून आपण आता सुई काढून घेणार आहे. ह्या आणि ह्या गोल्डन मोत्यातून असं मस्त व्यवस्थित असं हे ओढून घ्यायचं आहे. इथे आता इथून पुढची ओळ आपण 2च मण्यांनी करायची पूर्ण. पण इथे आता आपण असं घेतलेलं आहे. तर ह्या मोत्यातून वरून खाली अशी सुई काढून घ्यायची. यासाठी ही बॉर्डर आता दोन्ही साईडने आपोआप होत चाललेली आहे. या मोत्यातून वरच्या साईडने. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता असे 2 घेतले. पहिला गोल्डन आणि मग क्रीम.
मोत्यातून वरच्या दिशेने इथे एक आणि दोन गोल्डन, या गोल्डन मण्यातून डावीकडून उजवीकडे आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे सगळे आपण गोल्डनच मोती वापरायचे. दोन गोल्डन, दोन गोल्डन, दोन, गोल्डन, दोन, त्यातून वरच्या दिशेने सुई, परत दोन गोल्डन, या गोल्डन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, वरच्या दिशेने परत दोन गोल्डन, परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, दोन क्रीम, एक, दोन क्रीम, गोल्डन मोत्यातून वरून खाली, या मोत्यातून वरच्या दिशेने दोन, परत क्रीम, एक, दोन, दोन क्रीम कलरचे मोती, उजवीकडे या मोत्यातून, या मोत्यातून आणि या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे दोन गोल्डन मोती, आता शेवटी दोन क्रीम, एक आणि दोन क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, तर ही आपली 8वी ओळ पूर्ण झाली. आता आपण 9वी ओळ कशी करायची ती बघूया. तर 9व्या ओळीला सुरुवात झाली. तर हे 3 मोती मी असे घेतले, 2 क्रीम आणि 1 गोल्डन.
आता ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथून पुढची ओळ 2 मोत्यांनीच विणायची. मग पहिला एक क्रीम कलर घेतला आणि एक गोल्डन घेतला. या गोल्डन मोत्यातून वरून खाली अशी सुई आपण काढून घेतली. दोन क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून वरती या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. 1 आणि 2. आणि 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे वरच्या मोत्यात आहे तंगूस, तर मग आता इथे परत 2 मोती घेताना पहिला क्रीम कलर आणि मग हा गोल्डन, आणि या गोल्डन मोत्यातून अशी ही सुई काढून घ्यायची. मी नेहमी सांगत असते, हे असे आपण सुई अशी मोत्यांमधून फिरवून मग घेतो. असं हे वरून असं खाली घेतली की ह्या मोत्यात जातो. आणि आता पुढचं विणताना मी ह्या मोत्यातून वरून काढून घेते ना सुई. खूप जण ही अशी डायरेक्ट इथे काढून घेतात अशी पुढे आणि मग पुढचं विणतात. पण मग हा जो तंगूस आहे तर हा ह्या मोत्यामधून ह्या मोत्यात पास होतो, त्यामुळे इथे मध्ये तो दिसतो. मग ते खराब दिसतं, शिवाय त्या वस्तूचं जे काय म्हणजे आपण स्क्वेअर रेक्टँगल काय बनवत असतो त्याचा सगळा शेप बिघडून जातो. म्हणून हे असंच विणत राहायचं, म्हणजे मग हा मध्ये मध्ये अजिबात कुठेही तंगूस दिसत नाही. मी नेहमी सांगत असते हे. 2 गोल्डन, 2 गोल्डन, परत 2 गोल्डन. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता 2 क्रीम, 1 आणि
2 क्रीम, एक आणि 2 क्रीम, 2 क्रीम, 2 गोल्डन, आणि शेवटी आता हे 2 क्रीम, एक आणि हे 2 क्रीम, असे हे आपली 9वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण 10व्या ओळीला सुरुवात करण्यासाठी या पहिल्या मोत्यात आपण इथे ही सुई घेतलेली आहे. आता 10व्या ओळीला सुरुवात करताना परत आपण 3 मोत्यांनी सुरुवात करणार. तर पहिले मी हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले आणि आता हा एक गोल्डन मोती घेतला आणि या मोत्यातून असं सुई काढून घेतली. अतिशय सोपं आहे बनवायला, फक्त जरा एकदा ते डिझाईन लक्षात यायला पाहिजे की आपण काय बनवतोय. मग आपोआप ते मोत्यांचे कलर आपल्याकडनं तसेच वापरले जातात. आता इथे एक क्रीम आणि एक गोल्डन, या गोल्डनमधून खाली सुई इकडे आणि इथे वरती. आता 2 क्रीम, ओळीच्या सुरुवातीला 3 आणि नंतर 2-2 मोती घेत विणायचे. आपल्याला फक्त आपल्याला सांगितलं ना, आपल्या डिझाईनप्रमाणे मोती बदलत जायचे आणि ही जी बेसिक पद्धत आहे ही विणण्याची. हे असंच विणायचं असतं. मोत्यांमुळे फक्त आपण त्याच्यात वेगवेगळे डिझाईन घालू शकतो. मोती बदलल्यावर हवेत आपल्या डिझाईनप्रमाणे मोती बदलायचे. आता इथे पहिला आपण गोल्डन घातला आणि मग एक क्रीम कलरचा घातला, म्हणजे आपण आता इथे इथपर्यंत गोल्डन कलरचे मोती वाढवले आणि आता इथून आपण हे कमी करत चाललोय.
आता इथे बॉर्डर येते, तिथे गोल्डन 2. आणि शेवटी आता हे 2 परत क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आणि या पहिल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. तर ही आपली 10वी ओळ पूर्ण झाली. आता आपल्याला 11वी ओळ विणायची आहे. आता इथे 3 मोत्यांनी सुरुवात करायची. पहिल्यांदा 2 क्रीम कलरचे मोती आणि मग 1 गोल्डन मोती. 3 मोती घेतले. ह्या मोत्यातून सुई वर काढून घेतली. या मोत्यातून गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून पुढची 2 ओळींनी 2 मोत्यांनी पूर्ण ओळ विणून घ्यायची. तर आता इथे मी पहिल्यांदा आता 1 क्रीम आणि मग 1 गोल्डन असा मोती घातला. गोल्डन मोत्यातून वरून खाली सुई काढून घेतली. अशी ह्या गोल्डन मोत्यातून आडवी सुई काढून घेतली, डावीकडून उजवीकडे, आणि ह्या क्रीम कलरमध्ये वरती. आता हे सगळे आपण 2-2 क्रीम कलरचे मोती वापरणार आहेत. दोन क्रीम कलरचे मोती आणि हे असे सगळ्या मोत्यांमधून ही सुई अशी काढून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून वरून खाली सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. क्रीम एक क्रीम आणि एक गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई, या मोत्यातून वरच्या साईडला, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, मग ह्या गोल्डन मोत्या. आता इथे 1 आणि
2 गोल्डन मोती. हे आता पुढे सगळं क्रीम मोत्यांनीच विणून घ्यायचं. फक्त ह्या बॉर्डरच्या इथे आपण गोल्डन मोती घालणार आहेत. आता शेवटी हे 2 क्रीम कलरचे मोती. आता या पहिल्या इकडच्या मोत्यामध्ये आपण अशी सुई ही काढून घेतली. ही अशी आपली 11वी पण ओळ पूर्ण झाली. आणि आपलं हे गोल्डन डिझाईन जे मधलं केलं होतं आपण शंकरपाळीचं, ते पण आता पूर्ण झालं आहे. आता ही 12वी ओळ 12वी ओळ करताना हे जे 3 मोती घेणार आहे पहिले, ते सेम 2 क्रीम आणि गोल्डन असं घेणार. या मोत्यातून अशी सुई घेणार काढून. आता इथे 2 मण्यांनी सुरुवात कर. पूर्ण ओळ 2 मण्यांनीच विणायची परत. तर मग मी पहिला आता क्रीम आणि मग गोल्डन असे 2 मोती घातले. या गोल्डन मोत्यातून वरून खाली सुई काढून घेतली. या गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या साईडने. आता हे इथपर्यंत आपण पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यानेच विणणार आहोत. 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि असंच हे विणत जायचं आहे.
दुसऱ्या साईडची बॉर्डर येईपर्यंत आपण हे असं क्रीम कलरनी विणायचं. ही पूर्ण मी क्रीम कलरच्या मोत्यांनी विणलेली आहे. आता ह्याचा बॉर्डर आली आहे जवळ, गोल्डन मोत्यांची बॉर्डर आपण केलेली. या गोल्डन मोत्यात आता आपल्याला सुई गेली. आता इथे परत एक आणि दोन गोल्डन मोती, या मोत्यातून, या मोत्यातून, या मोत्यातून, आणि शेवटी हे दोन क्रीम कलरचे मोती. एक आणि दोन क्रीम कलरचे मोती. ही आपली 12वी ओळ पूर्ण झाली. आता 13वी ही जी ओळ आहे ही पण आपण अशीच विणायची, सगळी क्रीम कलरच्या मोत्याने विणून घ्यायची. तर आता इथे पण सुरुवात करताना मग एक, दोन क्रीम कलरचे आणि एक गोल्डन कलरचे असे 3 मोती घेतले. हे असं दिसतंय. आता इथे आता परत आपण हा एक क्रीम कलरचा आणि हा एक गोल्डन कलरचा मोती घेणार आहेत आणि हे या मोत्यातून काढून घेऊ. या मोत्यात आता इथून पुढची बॉर्डर, ही बॉर्डर येईपर्यंत आपण हे दोन दोन क्रीम कलरचे मोत्यांनी ही ओळ पूर्ण विणून घ्यायची. एक आणि हे दोन क्रीम कलर. आता मध्ये काही गोल्डन घालायचा नाही, फक्त ती बॉर्डर येईपर्यंत पूर्ण आपण ही क्रीम कलरचीच मोती वापरणार आहेत. आता ह्या बॉर्डरपर्यंत आपण हे पूर्ण क्रीम कलरच्या मोतीने विणून घेतलं. आता इथे परत हे दोन गोल्डन मोती घालायचे. आणि आता इथे शेवटी दोन क्रीम कलरचे मोती. ही अशी आपली 13वी ओळ पूर्ण झाली. आता 14वी ओळ करायची. तर त्या 14व्या ओळीला आपण ही गोल्डन बॉर्डर आता ही पूर्ण करून टाकणार आहेत. त्यामुळे आता इथे सुरुवात करताना आपण दोन क्रीम, एक गोल्डन असा मोती घेणार. या मोतीतून परत असं नेहमीसारखंच सुई काढून घ्यायची. इकडे या मोत्यातून, या आणि या मोत्यातून एक, हा दुसरा मोती. आता इथूनच आपण ही गोल्डन बॉर्डर करायला घ्यायची अशी आडवी. तर आता हे सगळं आपण हे गोल्डन मोत्यांनी विणायला सुरुवात करायची. पूर्ण ओळ आहे ही आपली, ही सगळी गोल्डन मोत्यांनी विणायची.
म्हणजे इथे आपली ही बॉर्डर पूर्ण होणार आहे. ही आपली 14वी ओळ चाललेली आहे. सगळे आता 2-2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे आपण. एक आणि 2 इथपर्यंत. आता हे आपण असे गोल्डन मोत्यांची लाईन करून घेणार आहेत. आता इथे शेवट आलाय. 2 क्रीम कलरचे मोती. आता ही आपली 15वी ओळ चालू होणार आहे. 14 ओळी ह्या पूर्ण झाल्या आहेत. तर हा असा आपला हा स्क्वेअर तयार झालेला आहे. अजूनही चला आता आपल्याला ही 15वी ओळ ही जी आहे पूर्ण क्रीम कलरची ती करायची म्हणजे आपला स्क्वेअर तो तयार होईल. 1 2 आणि 3 सेम विणत जायचे. फक्त आता दुसरा गोल्डन मोती काही घ्यायचा नाही. फक्त क्रीम कलरचे मोतीने आपण ही लाईन विणून घेणार आहोत शेवटची. आता प्रत्येक वेळेला 2-2 मोती. अशा प्रकारे हा आपला चौकोन तयार झालेला आहे. चौरंगाचा एक भाग मी तयार केलेला आहे. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आडवे 15 आणि उभ्या 15 ओळी असा हा चौकोन तयार झालेला आहे. याचप्रमाणे मी हा प्लेन 15 आणि 15चा प्लेन चौकोन विणून घेतलेला आहे. बरोबर तो असा हा झालेला आहे. हा चौरंगाच्या खालच्या साईडला येणार आहे आणि हा वरच्या साईडला येणार आहे. आता हे चौरंगाचा खालचा जो मी चौकोन विणला आहे त्याला हे 1 2 3 पाय मी बनवून घेतले. ते पाय हा चौथा पाय इथे बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा आहे मी तुम्हाला दाखवते. हा 1 2 3 आणि 4 ह्या 4 चौकोनावरती आपण हा असा पाय तयार करायचा आहे. तर पहिल्यांदा हे 1 2 3 4 मोती आहेत. तर त्यातल्या ह्या मोत्यामध्ये मी सुई अशी काढून घेतलेली आहे. इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. आपण तो खांब कसा विणतो माहिती आहे ना, त्या पद्धतीने हे 4 आपण विणून घेणार आहोत मोती. याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी सुई आपण काढून घेतली. आता ह्या पुढच्या ह्या मोत्यामध्ये आपण ही सुई अशी काढून घेतली. इथे आता आपण 1 आणि हे 2 मोती घेणार आहेत. 2 मोती घेतले. आता हा जो मोती आहे हा आणि हा याच्यातून आपण सुई काढून घेणार आहे. हा एक वरून खाली घेतला आहे आणि हा आडवा आहे त्याच्यातून अशी सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे हा याच्यातून अशी आपण सुई काढून घेणार आहेत. पुढे
इथे पण परत आपण 2 मोती घेणार आहोत, 1 आणि 2. आता हा जो मोती आहे हा याच्यातून आणि हा आडवा आहे याच्यातून आपण अशा म्हणजे याच्यातून असं वरून खाली सुई काढून घेतली आणि हा जो आहे याच्यातून अशी पुढे सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे हा जो मोती आहे याच्यातून आपण अशी सुई काढून घेतली आणि हा जो आहे ह्याच्यात असं खालून वरच्या दिशेने सुई आपण अशी काढून घेणार. तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. आता इथे एकच मोती घालायचा आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा जो पुढचा मोती आहे हा 1 2 3 4 चौकोनी त्यातला हा जो मोती आहे त्याच्यात असा डावीकडून उजवीकडे अशी सुई आपण काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घ्यायचे आणि हा मोती आहे ह्याच्यातून आणि हा जो मोती आहे याच्यातून असं आपण दोन्ही याच्यातून ही सुई अशी पुढे काढून घ्यायची. आता हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. आता हा जो मोती आहे इथे वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली. शिवाय हा जो मोती आहे हा त्याच्यातून इकडच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहे, 1 आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत एकच मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता असे हे आपले 2 चौकोन तयार झाले. तर हा जो मोती आहे पुढच्या आता 1 2 3 आणि 4 हे 4 चौकोन आता विणायचे. तर ह्या मोत्यातून इकडे वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. इथे 2 मोती, 1 आणि 2 मोती घेतले. हा जो मोती आहे उभा तर वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आणि हा जो आहे ह्याच्यातून अशी वरून खालच्या दिशेने अशी ह्या आडव्या मोत्यातून परत सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे याच्यातून पण अशी सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती, 1 आणि 2 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे याच्यात हा जो मोती आहे याच्यात आतला मोती आहे हा चौथा त्याच्यातून आणि हा जो उभा मोती आहे त्याच्यातून अशी वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता इथे परत आपण 1 मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण सुई काढून घेतली. आता हा तिसरा चौकोन आपला विणला गेला. आता हा जो 1 2 3 4 हे 4 मोती आपल्याला विणायचे. त्यातले हे 2 तर विणले गेलेत. आता हे 2 विणायचे. तर ह्या मोत्यातून पुढे अशी सुई काढून घ्यायची. इथे परत 1 आणि 2 मोती घ्यायचे
ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग हा जो मोती आहे त्याच्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता हा जो मोती आहे ह्याच्यातून अशी हा मोती आहे ह्याच्यातून आपण अशी सुई इकडे काढून घेतली. आता हा जो मोती आहे हा ह्याच्यातून अशी वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. इथे आता परत एक मोती घेतला आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. आता हे आपला 1 2 3 4 चौकोन परत तयार झाले. ह्या खालच्या 4 चौकोनावर आपण हे वरती परत 4 चौकोन उभे केले. आता ह्याच्यावरती आपल्याला परत ह्या 4 चौकोनावर परत 4 चौकोन आपल्याला तयार करायचे. त्यासाठी मग सुई अशी काढून घेतली या दिशेने. परत सेम विणायचं आपल्याला. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली आणि हा जो मोती आहे याच्यात अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे आता परत आपण 3 मोती घेणार आहेत. 1 2 आणि 3 मोती घेतले आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. इथे आता परत आपण 2 मोती घेणार आहेत. 1 आणि 2 मोती घेतले. आता हा जो मोती आहे इथे वरून खालच्या दिशेने सुई आणि हा जो मोती आहे इथे इकडे अशी ही सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार. इथे परत आपण 2 मोती घेणार. 1 2 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने आणि हा जो मोती आहे हा याच्यातून अशी इकडच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा मोती आहे हा खालचा याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता आपण 1 मोती घेणार आहे. हा 1 मोती घेतला. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. म्हणजे आता ह्या चौकोनावर हा एक चौकोन तयार झाला. आता हा पुढचा मोती आहे याच्यातून इकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हे 1 2 3 4 मोती आपण विणणार आहोत. इथे परत 1 आणि हे 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढायची आणि हा जो मोती इथे खाली आहे हा याच्यातून अशी सुई आपण इकडे काढून घेतली. परत हा मोती आहे ह्याच्यातून अशी सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती 1 आणि हा दुसरा 2 मोती. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून 1 आणि 2 ह्या मोत्यांमधून आपण अशी ही सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून इथे आता शेवटी 1 मोती. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि मग आता आपल्याला 1 2 3 4 हे मोती विणायचे आहेत म्हणून इकडच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली.
आता हा जो इथला मधला आहे हा मोती, याच्यातून आपण सुई काढून घेतली आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून अशी ही आता आपली ह्या आणि ह्या मोत्यामध्ये आपली सुई आहे. इथे आता परत एक आणि हे दोन मोती घेतले. या दोन आता हा जो मधला मोती आहे हा याच्यातून वरून खालच्या दिशेने हा आणि हा अशा ह्या दोन मोत्यांमधून आपण ही सुई अशी काढून घ्यायची अशी. मग हा जो मोती दिसतोय ह्याच्यातून इकडे सुई काढून घ्यायची. इथे परत दोन मोती, एक आणि दोन. मग ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आणि हा जो मोती आहे हा त्याच्यातून अशी आपण सुई काढून घेतली. हा मोती आहे ह्याच्यातून पण एक सुई काढून घ्यायची आणि हा जो मोती आहे हा याच्यात पण खालून वरच्या दिशेने आपण अशी सुई काढून घेणार आहे. आता एक मोती घेतला आणि ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. आता हे 1 2 हा आतल्या साईडने 1 3 आणि 4 होते, त्याच्यावरती आता 1 2 3 4 मोती आपण विणले. आता आपल्याला हे 1 2 3 आणि 4 मोती विणायचे, म्हणून आपण आता सुई ह्या मोत्यातून घ्यायची आणि या वरच्या मोत्यात घ्यायची. आता इथे ऑलरेडी हा एक आणि हा दोन मोती विणलेले आहेत, फक्त आता हा एक आणि हा एक मोती विणायचा आहे. म्हणून मग इथे आपण एक आणि दोन मोती घेतले. आता हा जो मोती आहे हा याच्यात असं इकडच्या दिशेने अशी काढून घ्यायची सुई. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या मोत्यातून ह्या मोत्यामधून ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यामधून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. आता इथे फक्त आपण एक मोती घालायचा आहे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत आपले 1 2 3 4 4 चौकोन आपले हे तयार झाले. म्हणजे हे आधी ह्या पट्टीचे जे असे 4 चौकोन होते त्याच्यावर हे 4 चौकोन विणले आणि त्या 4 चौकोनांवरती परत हे 4 चौकोन विणून घेतले आणि हे 1 2 3 4 4 हे आपले चौरंगाचे पाय तयार झाले. आता आपला हा जो डिझाईनचा पार्ट आहे हा आणि हा प्लेन पार्ट पायवाला असे हे दोन्ही आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये हा एक कार्डबोर्डचा तुकडा आहे, हा मी असा घालणार आहे याच्यामध्ये आणि ह्याला एक गोल्डन पेपर असा चिकटवून घेणार आहे आणि मग ते ह्याच्यामध्ये असा मी घालणार आहे. हे दोन्ही पार्ट मी हे गोल्डन मोत्यांनी जोडणार आहे. तर हा जो मोती आहे 1 नंबरचा त्याच्यामध्ये इथे या दिशेने असा हा तंगूस आहे. आता इथे मी हा एक गोल्डन मोती सुईमध्ये घेतला आणि हे दोन्ही असे एकमेकांना जोडायचे पार्ट असे, म्हणजे आपल्याला हे असे जोडून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मणी करतात, इकडच्या तिकडचं मोत्यात जात नाही. मग हा जो इकडचा पार्ट आहे खालचा त्याच्या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. असा हा वरून खालच्या दिशेने
तंगूस काढून घेतला. आता परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि हा जो एक नंबरचाच मोती आहे या डिझाईनच्या पार्टचा, त्याच्यातून खालून वरच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी आपण सुई काढून घेणार आहेत. ह्या मोत्यातून गोल्डन आणि ह्या पार्टचा हा सेकंड नंबरचा मोती आहे, याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. हे असं दिसतंय. आता परत एक गोल्डन मोती आणि हा दुसरा पार्ट आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यामधून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून या गोल्डन मोत्यातून आणि ह्या इकडच्या 3 नंबरच्या मोत्यातून वरून खाली आपण सुई काढून घेतली. आता हा परत एक गोल्डन मोती घेते. आता हा इकडचा पार्ट आहे, याच्या या मोत्यातून 3 नंबरच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ह्या मोत्यातून आपण परत सुई काढून घेतली. आता इथे परत एक गोल्डन मोती, मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून खालच्या दिशेने. नीट बघून घ्यावं लागतं, कारण आता पायामध्ये वगैरे त्या ह्याच्या तंगूस अडकतो. आता ह्या गोल्डन मोत्यात या मोत्यात अशा रीतीने आपण हे सगळे चारही साईड अशा जोडून घ्यायच्यात. सेम ह्या पद्धतीने गोल्डन मोत्यांनी पूर्ण ह्या 1 2 3 आणि 4 चारही साईड आपण जोडून घेणार आहोत. तर हे असं मी तिन्ही साईडनी जोडून घेतलेलं आहे आणि ही साईड अशी ओपन ठेवलेली आहे. हे असं जाड असं कार्डबोर्ड मिळतं, तर ह्याला मी असा गोल्डन कलरचा कागद लावून घेतलेला आहे आणि हे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. असं हे असं घालायचं आहे. हे अगदी मापात असं करून घ्यायचं आणि मग ही साईड अशी, हे जसे तिन्ही साईड बंद केल्या तशी ही साईड पण आपण बंद करून घ्यायची. तर हे आता आपलं चारही साईडनी असं दिसतंय. 2 3 आणि 4 आणि हा आपला चौरंग आता तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये ते कार्डबोर्ड टाकल्यामुळे हा एकदम असा
टाईट असं बसलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर आता तुम्ही कितीही जड काही ठेवलं तरी हे असं वाकलं जाणार नाही आहे. त्यामुळे तो खास मी मापात कापून आणला आणि मग तो गोल्डन पेपर लावून तो ह्याच्यामध्ये घातला आहे आणि अशा रीतीने हा आपला चौरंग तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी हा चौरंग अतिशय सोप्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर तुम्ही पण घरी करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की येईल. आणि काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच त्याचं मार्गदर्शन करीन. धन्यवाद.